मंडळी, इस्रायल आणि इराण मधील म्हणजेच खरं तर अमेरिका आणि इराण मधील युद्ध हे थांबायचं नाव घेत नाहीये. इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण शरण जाईल असं वाटत होतं. मात्र त्यानंतरही युद्ध सुरूच राहिलंय. एकीकडे हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर आपण बघतोय की कित्येक जण याला तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हणतायत. काही जण गंभीरपणे तर काही मीम्सच्या माध्यमातून हे वारंवार म्हणतायत. अर्थात मागे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर किंवा मागच्याच आठवड्यात पाकिस्तान अफगाणिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतरही अशा प्रकारच्या चर्चा ऐकायला किंवा मीम्स पाहायला मिळत होते. मात्र आता हा विषय केवळ गमतीचा उरलेला नाहीये, कारण यावेळी जग कदाचित खरोखरच तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली आहे. याला कारणीभूत खरं तर इराण आणि अमेरिका दोघेही आहेत. एकतर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या म्हणीसारखं इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर इराणनेही अमेरिकेला टार्गेट करायच्या नावाखाली तब्बल 8 देशांवर हल्ला केला. आणि मग आता हे सगळेच्या सगळे म्हणजे जवळपास संपूर्ण मिडल ईस्ट इराणच्या विरोधात झालंय. असं असताना इराणच्या बाजूने नेमकं कोण आहे? इराण कुणाच्या जीवावर एवढ्या मारतंय हे पाहणंही महत्वाचं ठरतं. सोशल मीडियावरील चर्चेप्रमाणे जर खरंच तिसरं महायुद्ध सुरू झालं तर कुठला देश कोणाच्या बाजूने असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. ओके, तर सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की दोन टीम कशा आहेत. पहिली टीम अर्थातच इस्रायल आणि अमेरिका आहे, ज्यांनी दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला. आता तो का केला, त्यामागचा काय इतिहास आहे वगैरे गोष्टी आपण सध्या बाजूला ठेवूया. इराणवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी अर्थातच मेन दुश्मन असणाऱ्या इस्रायलवर पलटवार केला. पण अमेरिकेवर हल्ला करायचा तर तो देश राहिला एकदम लांब. मग त्यांनी काय केलं तर आजूबाजूला जे आखाती देश आहेत त्यामध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत त्या तळांवरच हल्ला सुरू केला. या नादात त्यांनी एकाच वेळी युएई म्हणजेच युनायटेड अरब एमिराती अर्थात दुबई, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत आणि इराक या सगळ्या देशांवर हल्ला केला. बरं, त्यांनी फक्त अमेरिकेचे मिलिटरी बेसेस उडवले असते तर कदाचित काही देश शांत बसले असते, पण त्यांनी हॉटेल्स वगैरे असणारे सिव्हिलियन भागही टार्गेट केले. आणि मग अख्खं मिडल ईस्ट इराणच्या विरोधात झालं. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या न्यायानं या आखाती देशांनी सरळ सरळ अमेरिकेला पाठिंबा दिला आणि टीम अमेरिकेमध्ये ढिगभर प्लेयर्स ऍड झाले. आता या सगळ्यात आणखी एक गंमत म्हणजे हे सगळे देश इराणची एक बाजू पूर्णपणे ब्लॉक करतात, तर इराणच्या दुसऱ्या बाजूला आहेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, जे स्वतःच सध्या एकमेकांशी भांडत बसले. तसं पाहायला गेलं तर पाकिस्तानने खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर टीका केली आहे, पण त्यांचा मुद्दा हा केवळ एवढाच होता की अशा प्रकारे सर्वोच्च नेत्याची हत्या नाही केली पाहिजे, हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे वगैरे. त्यामुळे अजून त्यांनी क्लिअर स्टँड घेतलेला नाही. पण पाकिस्तानची अमेरिकेशी नक्कीच दुश्मनी आहे, त्यामुळे पुढे मागे पाकिस्तान इराणला समर्थन देईल असंच वाटतंय. तर अफगाणिस्तान मधल्या तालिबान सरकारनेही आपण इराणला सपोर्ट करणार असल्याचं म्हटलंय. म्हणजे इराणच्या पूर्व बाजूचे दोन्ही देश त्यांना सपोर्ट तर करतायत, पण सध्या ते दोघेच एकमेकांशी भांडत असताना ते इराणला किती मदत करू शकतील काय माहिती. आता इराणच्या टीम मध्ये 2 प्लेयर्स आहेत, पण ते मोस्टली काही कामाचे नाहीत. पण इराणच्या बाजूने 2 महासत्ता आहेत आणि कदाचित या दोघांच्या बॅकिंगमुळेच इराण अजूनही लढतोय. या 2 महासत्ता म्हणजे चीन आणि रशिया. या दोघांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या युद्धामध्ये ट्रम्पच्या सहभागी होण्याला दोन्ही देशांचा विरोध आहे. चीनने सगळ्यांना युद्ध थांबवण्याची विनंती वगैरे केली आहे. मात्र युएनच्या सभेमध्ये त्यांनी अमेरिकेच्या विरोधातच पवित्रा घेतलाय. अर्थात चीन आणि रशियाची अमेरिकेशी असणारी दुश्मनी ही काही नवी बाब नाही. त्यामुळं अमेरिका कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात लढते हे त्या दोघांसाठी महत्वाचं नाही. त्यांचा फक्त अमेरिकेला आणि अमेरिकेने या युद्धात सहभागी होण्याला विरोध आहे. बाकी रशियाने अमेरिकेला सपोर्ट केल्यामुळं रशियाच्या विरोधात असणाऱ्या युक्रेनने मग अमेरिकेला पाठिंबा दिलाय. तर फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियानेही इस्रायलला सपोर्ट करणारी वक्तव्य केली आहेत. इराणने आजूबाजूच्या देशांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध त्यांनी नोंदवलाय. त्यामुळे एक प्रकारे ते दोघेही अमेरिकेसोबत आहेत. मात्र खरोखर युद्धाची टिंगी पडली तर ते कितपत सपोर्ट करतील याबाबत शंका आहे. युरोपियन युनियनने कुंपणावर राहत सगळ्यांनाच चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन केलंय. आणि या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल की उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनला कुठे युद्धात बोलवतच नाहीये असे मीम सध्या व्हायरल होत आहेत. पण माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार किम जोंग हा अमेरिकेच्या विरोधात म्हणून इराणला सपोर्ट करतोय. आता काही बातम्या अशाही येत आहेत की उघडपणे त्याने काही केलं नसलं तरी गुप्तपणे तो इराणला आणि इराणच्या समर्थक देशांना शस्त्र पुरवठा करत आहे. आता याचं तथ्य किती आणि अफवा किती हा वेगळा विषय आहे. पण किम जोंग आणि पुतीन यांची मैत्री पाहता आणि रशिया कोरियाचं अमेरिकेशी असलेलं वैर पाहता किम जोंग नक्कीच इराणच्या बाजूने असणार हे स्पष्ट आहे. आता समजा युद्ध झालं तर परिस्थिती कशी असेल हे एकदा पाहूया.
म्हणजे अमेरिकेकडे तर आता कित्येक आखाती राष्ट्रांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीवरील मिलिटरी बेस आणखी वाढून अमेरिका इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ला करू शकतं. खरी गेम चीन आणि रशियाची होईल, कारण अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांना इराणपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या देशातून ते फार तर मिसाईल किंवा ड्रोन हल्ले करू शकतील. शिवाय नॉर्थ कोरिया ही थेट हल्ले करेल की केवळ शस्त्रास्त्र पुरवण्याची भूमिका पार पाडेल हेही सांगता येत नाही. भारताची भूमिका आतापर्यंत तटस्थ असली तर युद्ध सुरू होण्याच्या जस्ट आधी पंतप्रधानांनी इस्रायल दौरा केल्यामुळं भारत यात इस्रायल आणि अमेरिकेच्या सोबत जाईल असं म्हटलं जात आहे. पण दुसरीकडे भारताचे रशियाशी देखील चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदींनी या सगळ्यात शांतता आणि स्थैर्याचं आवाहन केलंय. त्यामुळे सध्या तरी आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. बाकी मंडळी, इराणच्या सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतरही युद्ध थांबलेलं नाहीये. काल ठिकठिकाणी ज्याप्रमाणे मिसाईल हल्ले सुरू होते ते आजही सुरू आहेत. इराणने आता बदला घेण्यासाठी म्हणून आणखी जोमाने हल्ला सुरू केलाय. तेल अवीव, जेरुसलेम या ठिकाणी इराणने मिसाईल हल्ले केलेत. तर कुवेत आणि कतारमध्येही ठिकठिकाणी स्फोट झालेले पाहायला मिळत आहेत. कुवेतमधल्या अमेरिकेच्या दूतावासालाही लक्ष केलं गेलं. त्यामुळे अमेरिकेनं जगभरातील आपल्या नागरिकांना अलर्ट जारी केलाय. कुवेतमध्ये अमेरिकेचं एक फायटर जेट कोसळलं असल्याचंही सांगितलं जात आहे. इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी म्हटलंय की इराण स्वतःच्या बचावात हे हल्ले करत आहे. आम्ही अमेरिकेशी आता चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इतक्यात हे युद्ध थांबेल असं वाटत नाहीये. दरम्यान या युद्धाच्या छायेत भारतातील लाखो नागरिक त्या आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील देखील कितीतरी पर्यटक विद्यार्थी आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सध्या भारत सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बाकी हे युद्ध साधारणपणे कधी थांबेल, मिडल ईस्ट मधलं वातावरण शांत होईल की हे युद्धच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आणखी अशाच माहितीपर व्हिडिओसाठी विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.